संशोधनकार, अर्थतज्ञ, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती आपण साजरी करत आहोत. माझगाव डॉकच्या शिप बिल्डर्स SC/ST असोसिएशनच्या वतीनं अतिशय रचनात्मक, अतिशय बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन समोर ठेवून आपण त्यांच्या त्या हिमालयाच्या पर्वताचा एक छोटासा कण व्हायचा तरी आपली पात्रता आहे का? ती स्वप्न मुट्ठी भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशा है, दिल में है अरमान कहीं कुछ कर जाए, कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, मेरी हद रोशन करने से तुम कुछ मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. मी त्या मातीतला वृक्ष नाही जिथं पाणी भरपूर उपलब्ध आहे, तिथं पाणी नाही आहे, तिथं दुष्काळ आहे, तिथं प्रतिकूल परिस्थिती आहे. तज्ञानं म्हटलेलं आहे की विचारवंत और पुलिस दोनों की भाषा समाज सुधार की होती. उनका काम समाज सुधार का रहता है. विचारवंत संकेत की भाषा में समझाता है और पुलिस वेद की भाषा में समझाता है. दरअसल जिन लोगों को विचारवंतों के संकेत शब्द समझ में नहीं आते, उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है. या ठिकाणी मोठे विचारवंत बसलेले आहेत. खूप चांगली पार्श्वभूमी श्री पुराणिक आणि सुभाषचंद्र साहेबांनी सांगितलेली आहे. बाबासाहेबांचं जीवन एक धगधगता संघर्ष, अत्यंत प्रेरणेचा स्तोत्र, आणि त्यातनं आपण काय शिकलं पाहिजे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि बनसोडे साहेबांचं व्याख्यान हे मुख्य व्याख्यान आहे, ते तुम्ही ऐकणार आहात. मी पोलीस अधिकारी म्हणून काय सांगायचा हा माझ्या पुढे प्रश्न आहे. पण जसं पुराणिकजींनी सांगितलं तसं माझ्या आयुष्यात मी देखोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों बना स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको फेंकोगे, तप तप कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. अशी ही जीवन गाथा आहे, संघर्ष आहे. आणि त्या संघर्षातलं सोनं, म्हणजे सोनं कशानं तयार होतं तर त्या संघर्षानं होतं. कारण जो अभ्यास त्यांनी केलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे नुसतं काय घोषवाक्य नाही आहे, त्याच्या पाठीमागे प्रचंड झंझावात आहे. शिका. काय शिकलेले आहेत बाबासाहेब ते आता सांगितलं. कोलंबिया विद्यापीठ म्हणजे आयव्ही लीग मधलं सगळ्यात मोठं विद्यापीठ, त्यातलं ग्रेटेस्ट अलुमनाई म्हणून त्यांचा उल्लेख होतो. तिथं डिव्हिडंड ऑफ इंडियावरती त्यांनी अभ्यास ग्रंथ लिहिला. प्रॉब्लेम ऑफ लुपीवरनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, LSE मध्ये ऍडमिशन मिळणं ही महत्प्रयासाची म्हणजे इम्पॉसिबल मधली गोष्ट आहे. तिथं त्यांनी PhD संपादन केली. आणि जे ग्रंथ वैभवाचं भांडार आहे त्यांचं, म्हणजे शिकण्याबरोबर इतरांना शिकवण्याचं जे त्यांचा दृष्टिकोन होता. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त नक्षत्र कचले, सगळे अनर्थ एका विद्येनं केले, हे महात्मा फुल्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तोच म्हणजे त्यांनी जे जे काही स्थापन केलं, बहिष्कृत हितका आणि समाज, प्रौढ शिक्षण वर्ग, जे लहानपणी आहेत त्यांना शिकवाय, पण जे प्रौढ आहेत त्यांना शिक्षणासाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी काय करता येईल. मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, किती उदाहरणं आहेत. पाहिजेत वेगवेगळे कायदे जे शोषित आहेत, पददलित आहेत, जे खचलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं त्यांचं आर्थिक, राजकीय, सामाजिक उत्थापन होईल यासाठी जी मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत त्याची पारायण करण्याचा आजचा दिवस आहे. तर मी आग्रह करेल की पुढच्या वेळेला कृपया आम्हाला शाल आणि श्रीफळ देऊ नका, विद्यार्थ्यांना पुस्तकं देऊयात आपण या दिवशी. त्यांना घटनेची साक्षरता समजावून सांगूया. ते महत्वाचं आहे. कारण त्यातली जी मूलभूत कर्तव्य आहेत की कशा पद्धतीने आपण सार्वजनिक संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपल्या ज्या मूल्य आहेत, जी घटनेतली मूल्य आहेत त्याचा आदर कशा पद्धतीने केला पाहिजे.
कारण जे तरुण तरुणी युवक युवती विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना अपेक्षा, त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्यांच्या हृदयामध्ये कारुण्य आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, चतुरता आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे, जे सिंहासारखे निर्भय आहे, ज्यांचं मातृभूमीवर प्रेम आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, असे युवक आणि युवती घडले पाहिजे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर सांगतात, when there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony at home. When there is harmony at home, there is order in the nation. And when there is order in the nation, there is peace in the world. आणि हे अभिप्राय आहे, चारित्र्यातनं हे सुरू होतं. हा संघर्ष बघा ना, लहानपणापासूनचा जो संघर्ष आहे त्यातनं आम्ही काय शिकलो. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोरं पेटी घेऊन आलो होतो मुंबईमध्ये. कुठं राहायची सोय नव्हती. आमदार निवास ते मॅजेस्टिक आहे, त्या ठिकाणी रात्रीचा झोपायलाच वेळ मिळाली, त्यात इतके मच्छर असायची, ढेकणं असायची. जो आम्हाला लहानपणी रस्ता म्हणजे प्रमोद डॉक्टर आहे, त्यांचा मुलगा प्रमोद वाघमारे, तो आणि मी क्लासमेट, हे आम्हाला थोडेसे सिनियर होते पण आम्ही एकत्र खेळायला होतो. त्यांनी मला खूप आग्रह केला. मला खरं तर आज गावी जायचं होतं. मी आता 25 वर्षानंतर एका साईडच्या पोस्टिंगला काम करतो. नाही तर SP, IG, कमिशनर, जॉईंट कमिशनर अशा पदावरती काम करताना आज म्हणजे खूप मोठा बंदोबस्त आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पहिल्यांदा मला माझ्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये एक अशा पद्धतीने एका रचनात्मक आणि चांगल्या विचारपीठावरती बोलण्याची संधी मिळत आहे. त्यामुळं लहानपणी जो शिक्षकांनी रस्ता दाखवला आणि जे विचार त्यांनी लहानपणी सांगितले ते आमच्या मनात गुंजत राहिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि मी कोल्हापूरचाच असल्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचा प्रचंड मोठा वारसा आमच्या नगरीला, आमच्या भागाला आहे. जे सगळ्यात महत्वाचं सांगितलं, घटनेचे शिल्पकार. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस तपश्चर्या करून घटना लिहिली. We the people of India having solemnly resolved constitute our country into a socialist, secular, democratic republic, sovereign, and to achieve to all its citizens, जे त्यांनी सांगितलं, जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय, फ्रीडम ऑफ स्पीच, बिलीफ, फेथ, वर्शिप, एक्सप्रेशन, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी, दर्जा आणि संधीची समानता, आणि टू प्रमोट अमॉंगस्ट ऑल फ्रॅटर्निटी, अश्युरिंग द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, व्यक्तीची प्रतिष्ठा, देशाची एकता आणि अखंडता यातून ज्यात संबोधन होईल अशा पद्धतीची बंधू